नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिशाज्ञान चाचणी या विषयामधला आपला आज शेवटचा टॉपिक आपण घेऊ। शेवटचा म्हणजे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनाने आपण काय करू, हा सगळ्यात हार्डचा क्वेश्चन असेल तो हा असेल। त्या पद्धतीचे आपण क्वेश्चन काही आज बघणार आहोत आणि त्याचं काही अगोदर दिशाज्ञान कसं बघायचं ते बघणार आहोत। मित्रांनो, आपल्याला या दिशांचं तर ज्ञान आलेलंच आहे, त्याच्यामुळे दिशाज्ञान टॉपिक काय अवघड आहे असं वाटत नाही। तो कसा, ही वरची जी दिशा आहे ती उत्तर, खालची दिशा आहे ती दक्षिण, उजव्या बाजूची दिशा असते ती पूर्व असते आणि डाव्या बाजूची असते ती पश्चिम असते। हे आता मला वाटतं तुमच्या पाठात झालेलं आहे। याच्यानंतर जे पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये असते ती खालची आपली आग्नेय असते, जी दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये असते ती नैऋत्य असते, पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये असते ती वायव्य असते आणि उत्तर आणि पूर्वेच्या मध्ये असते ती ईशान्य असते। ह्या झाल्या मित्रांनो आपल्या दिशा। आता उत्तर आणि पूर्वच्या मध्ये हे जे एरो आहेत उत्तर आणि पूर्वला दाखवणारा, हा मी हायलाइट करतोय मित्रांनो। हा जो एरो आहे यामधला जो कोन आहे, यामधला कोन आहे हा काय आहे, काटकोन आहे। काटकोन आहे म्हणजे काय आहे, 90 अंशाचा आहे। काटकोन आहे म्हणजे हा 90 अंशाचा कोन आहे मित्रांनो। आता हा पूर्ण कोन जो 90 अंशाचा झाला तर याचे आपण काय केलेत, दोन भाग केले मित्रांनो। ईशान्य जेव्हा झाला, ईशान्य मध्ये जे आणला ते दोन भाग झाले आणि हा किती आला, 45 अंश हा आला आणि 90 अंशाचा आणखी दुसरा भाग म्हणजे हा उर्वरित मित्रांनो 45 अंश। हा 45 हा 45 दोन्ही मिळून झाले 90 मित्रांनो। हा आपला झाला उत्तर ते पूर्व आणि यांच्यामध्ये 45 आला की काय झाला, ईशान्य झाला। त्याचप्रमाणे मित्रांनो पूर्व आणि जी दक्षिण आहे, पूर्वेच्या आणि दक्षिणच्या मध्ये आपली असते आग्नेय। तसंच इथं सुद्धा मित्रांनो किती आहे, 45 अंशाचा कोन आहे, 45 अंशांचा कोन आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा 45 अंशाचाच कोन असेल, या ठिकाणी सुद्धा 45 अंशाचा कोन असेल आणि हा सुद्धा कोन किती असेल मित्रांनो, तो सुद्धा असेल 45 अंश आणि हा सुद्धा 45 अंश। ज्याप्रमाणे हे 45 अंशाचे सगळे कोन झाले, हे आता झाले किती मोजू आपण, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 झाले। मग 8 वेळा माणूस वळला तर काय येतो, परत मूळच्या दिशेला येतो मित्रांनो। जेव्हा 8 वेळा पूर्ण 45 अंशामध्ये वळतो तेव्हा काय येतो, मूळच्या दिशेला येत असतो तो। 9व्या वेळेस वळला म्हणजेच काय होतं, 8 प्लस हे 1 बरोबर किती, 45 अंशामध्ये पुन्हा येत असतो तो। ह्याप्रमाणे मित्रांनो 45चा आणि 8चं जर आपण बघितलं तर 8 45 ला 0 आणि 8 चौक 32 आणि हातचे आलेले 4 म्हणजे हा किती झाला, 360 डिग्री आपला पूर्ण कोन झाला। 360 डिग्री म्हणजेच काय असतो मित्रांनो, आपला सर्कलचा कोन असतो। हा किती असतो, 360 डिग्री। त्याप्रमाणे मित्रांनो आपले हे 360 डिग्री झालेले आहेत, म्हणजेच किती, 8 वळण झालेले आहेत। आता ह्या 8 वळणांबद्दल आपण मित्रांनो एक एक करून पाहू। यावरती प्रश्न कसे असतात, घड्याळाचा काट्याची दिशा कोणती, घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा कोणती, हेही आपल्याला यामध्ये बघायचं आहे। उजवे वळण आले तर काय करायचं, डावे वळण आले तर काय करायचं, हे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी बघायचं आहे। आणि आपण आणखी एक गोष्ट बघू मित्रांनो या ठिकाणी। आता 2 वेळेस वळण झाले, 3 वेळेस वळण झाले, 4 वेळेस वळण झाले, तर 45 हा 45 आणि 45 इथं मित्रांनो 2 वळण झाले की बरोबर किती झाला, 90 झाला। 45 गुणिले हे करायचं मित्रांनो, कितवं वळण येते, 45 गुणिले 3 जर वळण झाले तर मित्रांनो किती झाला, 135 झाला आणि 45 गुणिले 4 जर झाला तर 180 झाला। अशा पद्धतीने मित्रांनो 180 अंशामध्ये जर त्यांनी सांगितलं, राम हा उत्तरेकडे बघत होता, राम हा उत्तरेकडे बघत होता आणि तो 180 अंशामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला। आता मित्रांनो ह्या उत्तरच्या ठिकाणी आपण जर 12 पकडलं, हा 12 वाजले, या ठिकाणी 1 वाजला, या ठिकाणी 2 वाजले आणि या ठिकाणी मित्रांनो 3 वाजले। आता 12 1 2 3 घड्याळाचा काटा कसा, 12 वरून 1 वर, 1 वरून 2 वर आणि 3 वर, म्हणजे असा फिरतो मित्रांनो। घड्याळाचा काटा कसा फिरतो, असा फिरतो।
म्हणून आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उत्तरेकडचा माणूस फिरवायचा म्हणजे या दिशेने फिरवायचा. उजवीकडे फिरतो म्हणजेच तो काय फिरतो, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतो. कोणत्याही दिशेला असेल, आता इथे 9 वाजलेले असतील, 9 वाजल्यापासून जर फिरवला तर तो वरती जातो 10 वाजल्यावर, 10 वर जातो, 10च्या नंतर 11 वर जातो आणि 11च्या नंतर 12 वर जातो मित्रांनो. म्हणजे असा फिरतो उजवीकडे. उजवीकडे फिरतो तेव्हा तो काय फिरतो, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतो. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच उजवीकडे आणि उजवीकडे म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, हे समीकरण लक्षात ठेवा मित्रांनो. त्याचबरोबर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजचा जो कन्सेप्ट आहे, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बरोबर काय, उजवीकडे, आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच काय, डावीकडे. ह्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. आता आपण हे दिशाज्ञान आणि दिशादर्शक यंत्र बघून घेतलं. दिशादर्शक यंत्राची पुन्हा एकदा ओळख करून घेतली मित्रांनो. यावरती काही प्रश्न असतात, प्रश्न कसे असतात आणि त्या प्रश्नांना टॅकल कसं करायचं, त्यासाठी काय ट्रिक असतात, हेही आपण या ठिकाणी बघून घेऊ मित्रांनो. मित्रांनो, हा एक प्रश्न आहे. विजय पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. सर्वप्रथम आपण काय करू, या ठिकाणी आपलं दिशादर्शक यंत्र काढून घेऊ. आपलं हे दिशादर्शक यंत्र झालं मित्रांनो. दिशादर्शक यंत्रामध्ये आपण आता हे गणित घेऊ. विजय हा कुठे आहे, पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. पश्चिम कोणते आहे मित्रांनो, ही. या ठिकाणी तोंड करून कोण उभा आहे, विजय आहे. या ठिकाणी असा एरो करायचा. पश्चिमेकडे तोंड करून उभा कोण आहे, विजय आहे. विजयला काय करायचे मित्रांनो, तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने कुठं गेला, 45 अंश वळला. आता 45 अंश म्हणजे काय मित्रांनो, आपला हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला म्हणतात. ते काय म्हणतात, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळतात. आता घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे या ठिकाणी 9 असतात, या ठिकाणी 10 असतील आणि या ठिकाणी 11 असतील, या ठिकाणी 12 असतील. म्हणजे मित्रांनो, आता घड्याळाचा काटा 9 वरून 10 वर जातो, 10 वरून 11 वर जातो आणि 12 वर जातो. त्याप्रमाणे मित्रांनो हा कोणत्या दिशेला वळाला, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे वरती वळाला मित्रांनो असा. आता 45 अंश हा झाला मित्रांनो, या ठिकाणी 45 अंश. 45 अंश वळाला व त्याच्या दिशेने पुन्हा किती वळाला मित्रांनो, आणखी 180. आणखी किती वळला, 180 अंशामध्ये वळला. आता 180 म्हणजे मित्रांनो, तुमचं जर गणित फास्ट असेल किंवा दिशाज्ञान जर बेहतर असेल तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता 180 हा इथं आला. 180 पुन्हा काय झाला मित्रांनो, तो त्याच दिशेने वळाला. घड्याळाच्या काट्याच्या दिशेनेच आणखी 180 वळाला. 180 म्हणजे कसा, हा 45 अंश, परत हा 45 अंश. 45 आणि 45 किती झाला मित्रांनो, 45 आणि 45 झाला, 45 आणि 45 झाला मित्रांनो 90 अंश. 90 अंश आणि हा 45 अंश झाला मित्रांनो 135 अंश. 135 अंश आणि हा 45 अंश झाला मित्रांनो 180. 180 अंश म्हणजे काय असतं मित्रांनो, सरळ रेषा जी असते आपली, सरळ रेषेमध्ये कोन असतो तो 180 अंशाचा असतो. त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी काय सांगितलं की तो 180 अंश वळाला आणि नंतर त्याने काय केलं, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 270 अंशामध्ये वळाला. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे. आता विरुद्ध दिशेने पुन्हा किती वळाला मित्रांनो, तो वळाला 270. 270 म्हणजे मित्रांनो हा किती झाला 180. हा वळाला विरुद्ध दिशेने, हा वळाला होता सरळ दिशेने. आता विरुद्ध दिशेने कसं ओळखायचं मित्रांनो, या ठिकाणी आहे आपला 5, या ठिकाणी आहे 4, या ठिकाणी आहे 3, या ठिकाणी आहे 2, या ठिकाणी आहे 1 आणि या ठिकाणी आहे 12. आता 12 वरून 1 2 3 4 5 हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने झालं आणि विरुद्ध दिशेने म्हणजे 5 वरून असा 12 कडे रिटर्न. हे तुम्हाला समजण्यासाठी सांगितलंय मित्रांनो. आता यामध्ये काय आहे, तो वळाला किती 180 मित्रांनो, हा झालं किती मधला 270 पैकी. पुन्हा हा 25 वळाला म्हणजे 180 आणि 25 किती झालं मित्रांनो, 45 किती झालं 225 झालं हे. आता 225 अंश आणि पुन्हा आणखी किती आहे मित्रांनो, आता या ठिकाणी म्हणजे 225 आणि ही मधली बाजू ही किती झाली 270 झाली मित्रांनो. या ठिकाणावरून या दिशेवरून ही बाजू किती झाली पुन्हा या ठिकाणी, या ठिकाणी मित्रांनो ही झाली 270.
270 अंश झाला. आता हा 270 अंश घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने वळाला म्हणजे त्याचं तोंड आता कोणत्या दिशेला असणार आहे मित्रांनो? ही दिशा आपली आग्नेय, ही दिशा आपली दक्षिण आणि ही दिशा आपली नैऋत्य. बाकीच्या दिशाही तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत, आपणही लिहून देऊ. पूर्व ही झाली आपली ईशान्य, ही झाली उत्तर आणि ही झाली मित्रांनो वायव्य, ही झाली आपली पश्चिम. तर आता तो कोणत्या दिशेला आहे विचारलं मित्रांनो त्यांनी, तर आपला आन्सर क्रमांक 1 आहे, तो वळाला आहे नैऋत्यला. अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित करता येतं. पण हे आपण जी वेळ घेतली हे जे आपण गणित घेतलं हे वेळ खाऊ प्रोसेस आहे. त्यासाठी आपण आणखी शॉर्टकट कसं जायचं हे सुद्धा बघू मित्रांनो. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जो वळतो त्याला आपण काय करणार आता? प्लस करणार. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किती वळला? 45 आणि हा किती? 180. आता आपण त्याला प्लस धरणार, म्हणजे उजव्या दिशेने जो वळतो किंवा घड्याळाच्या काट्याने जो वळतो त्याला आपण प्लस धरणार. प्लस 45 आणि प्लस 180 हे किती झालं मित्रांनो? प्लस 45 आणि प्लस 180 हा झाला आपला 225. आता 225 जो काय आहे मित्रांनो तो टोटल तो वळलेला आहे प्लसमध्ये. आणि त्यांनी परत काय विचारलं, तो मायनसमध्ये किती वळालेला आहे? तर मायनसमध्ये त्यांनी सांगितलं की तो 270 वळाला. म्हणजेच काय, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जो वळतो तो आपण काय धरतो मित्रांनो? मायनस करतो. आपण तो काय करतो? मायनस करतो. आता आपण सरळ सरळ काय करू? 270 मायनस हा 225 करू. यामध्ये 225 आपण जेव्हा मायनस करत असतो तेव्हा आन्सर काय येणार आहे मित्रांनो? -45 मायनस 45 अंश. आता हे -45 अंश जे अंतर आलेला म्हणजे आपलं जे कोण आलेला आहे तो -45 म्हणजे मायनस म्हणजे काय सांगितलं मित्रांनो मी आताच? मायनस म्हणजे डाव्या बाजूला. मायनस म्हणजे काय मित्रांनो? डाव्या बाजूला म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आणि प्लस म्हणजे काय? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच उजव्या दिशेने. हे लक्षात ठेवा मित्रांनो, हे खूप महत्त्वाचा कीवर्ड आहे. प्लस म्हणजे जे आपलं आहे, आपण जे प्लस करतो ते काय करतो? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने असणाऱ्यांना आपण अधिक करत चालतो आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज जो असतो त्याला आपण काय करत असतो? मायनस करत असतो. मग आता हे मायनस आणि प्लस कसं करायचं मित्रांनो? तर मायनस आणि प्लस तुम्हाला या ठिकाणी दाखवलं, असं करून घ्यायचं. आता यामध्ये आपलं काय आलेलं आहे? आन्सर आपला आलेला आहे -45. हे -45ला आपण आता कुठं अप्लाय करायचं मित्रांनो? -45ला त्याची मूळची दिशा त्यांनी काय सांगितली होती? पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. आता पश्चिमेकडे तोंड करून उभा जो आहे मित्रांनो आपलं आन्सर आलेला आहे, त्यामुळे मी ऑप्शन तुमचे हे कमी करून टाकतो. इथले आपल्याला लिहायला जागा रिकामी करतो. यामध्ये तो पश्चिमेकडे बघत आहे म्हणजे त्याचं हा आपलं दिशादर्शक यंत्र, हे जे आपलं दिशादर्शक यंत्र आहे त्यावरती आपण काय केलं? ही उत्तर दिशा, ही दक्षिण दिशा, ही पूर्व आणि ही पश्चिम दिशा. त्याचं तोंडही मित्रांनो पश्चिम दिशेला आहे. आणि -45 म्हणजे काय? मायनस म्हणजे मित्रांनो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने किंवाच डाव्या दिशेने. आता या ठिकाणी हा 9 आला, या ठिकाणी खाली 8 येईल, या ठिकाणी 7 येईल आणि हा 6 असतो. आपण घड्याळ जर काढलं पूर्ण तर असं जर आपण पूर्ण घड्याळ काढलं मित्रांनो तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे उजवीकडे म्हणजे असं जात असतं आणि खाली म्हणजे मित्रांनो असं येत असतं, मायनसमध्ये जात असतं. विरुद्ध दिशेने घड्याळ असं चालतं का मित्रांनो? कधी 9 वरून 8 वर जातो का? हो जाईल तो, पण सेल संपलेला असला तर जाईल. किंवा घड्याळाचा काटा हा मायनस जाऊ शकत नाही मित्रांनो, रिटर्न जाऊ शकत नाही. 9 वरून 8 वर जाऊ शकत नाही. कधी असं झाले का सकाळच्या 9 वाजल्या आणि 1 तासानंतर सकाळच्या 8 वाजल्यात? असं कधी होत नसतं मित्रांनो. म्हणजेच काय असतं ते निगेटिव्ह पॉईंट आहे, म्हणून आपण ह्याला काय करत असतो मित्रांनो? मायनसने इंडिकेट करत असतो. आता या ठिकाणी मायनसने इंडिकेट केलं. आता मायनस किती आलेला आहे मित्रांनो? आपलं 45. तो कुठं बघत होता? मूळ दिशेला 45 म्हणजे पश्चिमेकडे बघत होता. आणि आपलं आन्सर काय आलेला आहे मित्रांनो? -45. फक्त आपल्याला काय करायचं आहे? 45 डिग्री म्हणजे एक टर्न घ्यायचा आहे. तो कुठं? खालच्या दिशेला, डाव्या दिशेला, म्हणजेच काय? मायनस दिशेला, म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. आणि हे आपलं आन्सर असतं नैऋत्य. मित्रांनो एवढं सोपं आहे.
फक्त आपल्याला स्वतःचं डोकं न वापरता थोडंसं लॉजिकली आपण काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येकच वेळेस सूत्रानेच गणित सोडावं असं सुद्धा गणिताचा नियम नाही मित्रांनो. तुम्ही फक्त ॲन्सर बरोबर काढायला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही तुमचंही काही नवीन कल्पना असतील तर ते करू शकता मित्रांनो. मित्रांनो, हा आपला प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये बघा, एक व्यक्ती उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे. तो प्रथम 47 कोनात उजवीकडे वळतो. मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी 47 आहे, परत आणखी 33 अंश आहे, 138 अंश आहे, 128 अंश आहे. आपण जे बघितलं होतं 135 अंश बघितलं होतं, 45 अंश बघितलं होतं, 90 अंश बघितलं होतं, 180 बघितलं होतं. पण हे काय सगळं काहीतरी वेगळं वेगळं दिसायला लागलंय मित्रांनो. पण इथे घाबरून जायचं नाही मित्रांनो, हे अगदी सोपं असतं. हे या पद्धतीने सोडायचं मित्रांनो. हा आपला दिशादर्शक यंत्र. या दिशादर्शक यंत्रामध्ये मित्रांनो आपण दाखवल्या दिशा, ही उत्तर, ही पूर्व, ही पश्चिम आणि ही दक्षिण. या ठिकाणी मित्रांनो आता तो उभा आहे उत्तर दिशेला तोंड करून. आता त्यांनी काय सांगितलं हे आपण एकदा बघून घेऊ. त्यांनी सांगितलं तो किती वळाला, 47 अंशामध्ये वळाला. कुठं? उजवीकडे, +47. त्यांनी परत काय सांगितलं नंतर, तो डावीकडे वळाला. किती? -128. -128 तो डावीकडे वळाला. परत काय केलं त्याने मित्रांनो, परत तो उजवीकडे 33 वळाला. म्हणजेच काय झाला मित्रांनो, +33 झाला. परत त्याने काय केलं, पुन्हाही तो उजवीकडेच वळाला मित्रांनो. म्हणजे उजवीकडेच तो जास्त वळालेला आहे. तो आहे 138. आता यांची टोटल करून घ्यायची मित्रांनो. 7 आणि 3 10, 10 आणि 8 18, 18ला 8 हातचा आला 1, 5 आणि 6 किती झाले मित्रांनो, 11, 11 आणि हा 1, तर 218. 218 मायनस आपल्याला काय करायचं मित्रांनो, 218 मायनस 128 करायचं आहे. त्याचं उत्तर आपलं 8 मधून 8 गेला 0, 2तून 1 गेला 1 आणि 2तून 1 गेला किती, 1तून 2 गेले मित्रांनो. सॉरी, 1तून 2 जात नाही, तर आपण काय केले, 11तून 2 घातले मित्रांनो. या ठिकाणी उरले 90, म्हणजे 9 आणि हा 1, हा 2 मधून हा हातचा 1 आणि हा 1 म्हणजे किती, 0. 2 मधून 2 गेले किती, 0. तर याचं उत्तर काय आलेलं आहे, +90 आलं आहे. +90 म्हणजे तो कोणत्या दिशेला आला असेल मित्रांनो, हा झाला 90 अंशाचा कोन आणि तो कोणत्या दिशेला आलेला आहे, पूर्व दिशेला. एवढं सोपं उत्तर होतं मित्रांनो. याच्याकडे पुन्हा एक नजर मारून घेऊ मित्रांनो. काय करायचं, सर्वप्रथम ज्यांना समजलं नसेल त्यांनी आणखी एकदा लक्ष द्या. अगोदर या ठिकाणी काय करायचं, असं जर मध्येच कोणतेही कोन दिलेले असेल, 70 दिला असेल, 60 दिला असेल, आपण तर बघितलेले 45, 90, 135 असे बघितले होते मित्रांनो. या टप्प्यामध्ये बघितले होते. आणि अशा वेगळ्या जर प्रकारचे गणित आलं तर अजिबात घाबरून जायचं नाही मित्रांनो. तुमचा माइंडसेट चेंज करण्यासाठीच त्यांनी ते तसं गणित दिलेलं असतं. त्या ठिकाणी आपण काय करायचं, उजवीकडे जे आहे त्याला आपण काय करतो मित्रांनो, प्लस करतो. हा प्लस आपण किती केला, 47 केला. हा कारण काय आहे, उजवीकडे आहे. दुसरा नंतर त्यांनी काय केला, डावीकडे 128. आता हा डावीकडचा जो होता तो आपण मायनस करून इथं लिहून घेतला होता साईडला. त्याच्यानंतर काय केलं आहे मित्रांनो, त्यांनी 128 झाल्याच्या नंतर तो पुन्हा काय केला, उजवीकडे 33 मध्ये वळला, 33 अंशामध्ये वळला. पुन्हा हा आपण 33 घेतला. पुन्हाही तो थांबला नाही मित्रांनो. त्याने काय केलं, पुन्हा 138 अंशामध्ये तो काय केला, उजवीकडेच वळला. हा उजवीकडे महत्वाचा शब्द आहे मित्रांनो. उजवीकडे वळलेले सगळे प्लस प्लस केले आपण. उजवीकडे वळलेले सगळे प्लस प्लस केले. हा उजवीकडे वळला, हा प्लस केला. हा उजवीकडे वळला, हा प्लस केला. आणि हा उजवीकडे वळला, हा सुद्धा प्लस केला. म्हणजे आपल्याला काय करायचं मित्रांनो, उजवीकडे वळालेला प्लस करायचा आणि डावीकडे वळणारा मायनस करायचा. येणाऱ्या आन्सरला चिन्ह कोणतं त्या दिशेने वळायचं. आता ह्या ठिकाणी 218 हा काय आहे मित्रांनो, प्लस प्लसचे जे पूर्ण उजवीकडे वळलेले आहेत त्यांची बेरीज किती आहे मित्रांनो, 218 अंश तो टोटल उजवीकडे वळला आणि म्हणजे हा आहे प्लस. आणि किती या ठिकाणी 128 जो आहे तो 128 अंश जो वळला तो वळलेला आहे डावीकडे, म्हणून तो डावीकडे वळला. म्हणून मित्रांनो काय केला आपण, मायनस केला. आता 8 मधून 8 गेले 0, 1 मधून 2 जात नाही, आपण 11 मधून घातला. 11 मधून 2 गेले, या ठिकाणी 9 उरले.
आणि आता हा 11 झाला म्हणजे मित्रांनो काय, दोन पद्धतीने याचं गणित करता येत असतात. ह्या 2 मधून 1 घेऊन या ठिकाणी 1 ठेवता येत असतो, 1 मधून 1 गेला तरी बी बरोबर येतं. आणि या ठिकाणी 2 असतात, या 2 याच्यामधून न घेता इथं एक आपण ॲड केला, हा 1 प्लस आणखी 1 जर या ठिकाणी करून दिला तरी बी आपल्याला इकडं 11 करता येत असतो. हा 1 प्लस हा 1 किती, 2, 2 मायनस 2 बरोबर किती, 0 येतो इथं या ठिकाणी. आणि हा आपलं उत्तर आलेलं आहे प्लसमध्ये 90. प्लसमध्ये 90 म्हणजे कोणत्या ठिकाणी, घड्याळाच्या काटेच्या दिशेने वळला आणि किती वळला मित्रांनो, 90 अंशामध्ये वळला. 90 अंशामध्ये वळतो तेव्हा उत्तरेवरून 90 अंशामध्ये वळला, घड्याळाच्या काटेच्या दिशेने वळला, म्हणजे कोणती दिशा आली मित्रांनो, ती आली आपली पूर्व दिशा. हे आपलं आहे उत्तर. मित्रांनो हा क्वेश्चन दिसताना खूपच अवघड वाटतो मित्रांनो, म्हणजे अवघड असं काही नाही याच्यामध्ये, पण वाटताना थोडंसं कसं वाटतं की मध्येच त्यांनी काय केलंय, डावीकडे वळाला उजवीकडे वळाला, इथं डिग्रीज दिलं नाही आपल्याला. आपण काय करतो, डिग्रीच्या माइंडसेटने बघायला जातो आणि डिग्री दिलेलं नसतं, डिग्री फक्त एका ठिकाणी दिलंय 90 डिग्री, बाकीचा उजवीकडे किती डावीकडे किती, आपण याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जातो आणि प्रश्न खूप सोपा असून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो मित्रांनो. थोडासा लेंदी सुद्धा वाटण्यासारखा त्यांनी दिलाय. याच्यामध्ये 2-3 पॉईंट आहेत मित्रांनो, की तो 90 डिग्री जो दिलाय तो आपल्याला का दिलाय हे समजत नाही, पण त्याच्याकडे लक्ष देऊ नका मित्रांनो. पूर्ण अगोदर गणित नीट वाचून घ्या, लगेच समजतंय. विजय होता तो कुठं बघत होता मित्रांनो, पूर्वेकडे बघत होता. आता पूर्व दिशा कोणती आहे, विजय हा या ठिकाणी होता आणि तो पूर्वेकडे बघत होता, पूर्व दिशा ही आहे. मग तो पूर्वेकडे बघत असताना त्याने काय केलंय, त्याने पूर्वेकडे बघत होता व तो डावीकडे वळून किती 10 मीटर गेला आहे. आता हा विजय जो आहे हा डावीकडे वळला म्हणजे कसा, अँटी क्लॉकवाईज वळला, 3 कडून 12 कडे वळला आणि तो किती गेला मित्रांनो, त्यांनी जी डिग्री दिलेली नसते त्या ठिकाणी आपण 90 डिग्रीमध्ये वळला असंच गृहीत धरायचं असतं मित्रांनो. म्हणून तो कोणत्या दिशेला गेला, उत्तरेकडे किती गेला मित्रांनो, तो 10 मीटर गेला. आता हा गेला 10 मीटर. त्यानंतर त्याने काय केलं मित्रांनो, 10 मीटर गेल्याच्या नंतर पुन्हा तो काय केलं, उजवीकडे वळून 5 मीटर गेला. आता ह्या ठिकाणी तो उजवीकडे वळाला आणि 5 मीटर गेला. आता हा तो किती आला आहे मित्रांनो, 5 मीटर आला. 5 मीटर आल्याच्या नंतर त्यांनी परत काय केलं मित्रांनो, या ठिकाणावरून तो पुन्हा काय केलं, डावीकडे वळला आणि पुन्हा डावीकडे वळून 5 मीटर गेला. पुन्हा डावीकडे वळून किती गेला मित्रांनो, 5 मीटर गेला. आता हा पुन्हा किती आला, 5 मीटर आला. व नंतर त्याने काय केलं, नंतर 90 अंशामध्ये बघा, 90 अंशामध्ये तो कुठं वळला, डावीकडे. मुद्दाम फसवण्यासाठी त्यांनी असं दिलेलं आहे. 90 अंश म्हणजे काय आहे मित्रांनो, एकदम काटकोनामध्येच वळला. पुन्हा काटकोनामध्ये वळला म्हणजे इथे 90 अंशाचा कोन झाला आणि तो कुठं वळला, डावीकडे. आता डावीकडे वळला म्हणजे या ठिकाणावरून 12 वरती असतो आणि 9 इकडे असतो. मग 12 कडून 9 कडे जातो का काटा, नाही, पण डावीकडे वळतो म्हणजे अँटी क्लॉकवाईज वळतो, म्हणून या ठिकाणी काटा असा इकडे आला. तर तो या ठिकाणाकडे आल्यामुळे हा किती आला मित्रांनो, 5 मीटर आला. त्यांनी विचारलं की तो आता 90 अंशामध्ये डावीकडे वळून 5 मीटर चालला, तर तो त्याच्या ज्या ठिकाणावरून त्याने चालायला सुरुवात केली होती, त्याने चालायला सुरुवात केलेल्या ठिकाणावरून आता तो किती अंतर व कोणत्या दिशेला आहे. खूपच सोपं आहे मित्रांनो, खूपच सोपं आहे. हे बघा, याचं फक्त आता हे काय होतं, तोंड होतं मित्रांनो ह्या दिशेला, म्हणजे तो कुठे होता, या ठिकाणी होता. त्याचं तोंड फक्त पूर्वेकडे आपण काढलं होतं मित्रांनो. असं त्याचं तोंड जेव्हा पूर्वेकडे होतं हे आपण असं दाखवलं होतं. त्याचं मूळ स्थान हे होतं. तो इथून 90 अंशामध्ये कुठं वळला होता, 90 म्हणलेच नाही त्यांनी डायरेक्ट सांगितलं डावीकडे वळला म्हणजेच उत्तरेकडे गेला. आता उत्तरेकडे जाऊन तो मूळ स्थानापासून ह्या दिशेवर आहे. मूळ स्थानापासून ही दिशा म्हणजे हे ठिकाण कोणतं आहे मित्रांनो, हे उत्तरच आहे. सरळ असं गेला तो इथं आला. आता हे अंतर किती आहे आपल्याला फक्त एवढं काढायचंय. दिशा तर आपल्याला समजली आहे, उत्तर म्हणजे हा दक्षिणवाला तो ऑप्शन लगेच इलिमिनेट करून टाकत जा मित्रांनो. आपला एकतर हे आन्सर असू शकतं किंवा हे आन्सर असू शकतं. हे आणि हे तर दुसरं आणि चौथं तर या ठिकाणी संपून गेला प्रश्न. आता हे जे मध्ये आहे आणि जर नाहीच जास्त डोकं चालवता आलं मित्रांनो, तर हा 10 मीटर गेला होता आणि या 10 मीटरपेक्षा इथं कुठंतरी आहे, जास्त लांब आहे, म्हणून हे 10 मीटर उत्तर हे सुद्धा आपलं आन्सर येऊ शकत नाही मित्रांनो.
10 मीटर उत्तर हे सुद्धा आन्सर येऊ शकत नाही, कारण 10 मीटर हे या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंतच होतं. पण हेही खूप सोपं आहे, कारण ह्या ठिकाणी वळताना तो प्रत्येक वेळेस काटकोनामध्ये वळत गेलेला आहे. त्याच्यामुळं काटकोनामध्ये वळून तो पुन्हा मूळच्या स्थानावर जर आलेला असेल तर असा जाऊन असा आलेला आहे, म्हणजे ह्या बाजू 5 मीटर, ही 5 मीटर आणि ही 5 मीटर आहे. आता ही 5 मीटर, ही 5 मीटर, ही 5 मीटर, म्हणजे हा झाला मित्रांनो आपला चौरस. चौरसाच्या 3 बाजू जर समान असतील तर चौथी बाजू सुद्धा काय असणार आहे मित्रांनो, चौरसाच्या बाजू सर्व समानच असतात. ह्या 3 बाजू 5-5 मीटर आहेत, तर ही सुद्धा बाजू काय असणार आहे मित्रांनो, 5 मीटर. मग आता ही 5 मीटर कोणती आहे, या ठिकाणावरून ते या ठिकाणापर्यंत ही बाजू आहे 5 मीटर, आणि या ठिकाणावरून ते या ठिकाणापर्यंत किती आहे मित्रांनो, हे आहे 10 मीटर. मग हे 5 आणि 10 मीटर म्हणजे किती, 15 मीटर. आणि दिशा कोणती आहे मित्रांनो, ती तर दिशा आहे उत्तर. असं एवढ्या सोप्या पद्धतीचं हे गणित होतं मित्र. आता आपण यामध्ये दिशाज्ञान चाचणीमध्ये काय बघणार आहोत मित्रांनो, सूर्य आणि सूर्याची सावली वगैरे असे काही प्रश्न येत असतात. ह्या प्रश्नांकडे कसं बघायचं आणि कसं टॅकल करायचं, उत्तरं कशी काढायची, हे मित्रांनो आपण या ठिकाणी बघू. याची सुरुवात आता करताना आपण असं दिशाज्ञान यंत्र अगोदर काढत बसायची गरज नाही मित्रांनो. प्रश्न काय आहे ते बघून घेऊ. यामधला एक प्रश्न मी तुम्हाला देतो. तर मित्रांनो या ठिकाणी गणित असं आहे, प्रश्न असा आहे की एका सकाळी दीपक खांबासमोर उभा होता. आता या ठिकाणी बघण्यात सगळ्यात महत्त्वाचं, आपली नजर इतके फास्ट व्हायला पाहिजे मित्रांनो, तेज व्हायला पाहिजे. या ठिकाणी वेळ कोणती दिली आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस त्यांनी सावलीवर गणित दिलेलं असतं, सावलीवर ज्यावेळेस गणित दिलेलं असतं त्यावेळेस वेळ कोणती आहे हे महत्त्वाचं असतं. हे सकाळी काय झालेलं आहे, दीपक खांबासमोर उभा आहे. आता आपल्याला दीपक कोणत्या ठिकाणी हे माहीत नाही, आणि यांनी जे समजा आता खांबाची सावली जी दिलेली आहे, सावली कोणाची पडली मित्रांनो, खांबाची. आता यात हा जर खांबा असेल, हा कोण असेल, खांबा असेल. एका सकाळी म्हणतायत ते, सकाळी जर खांबाची सावली पडली असेल म्हणजे सूर्य कुठं असतो सकाळी मित्रांनो, तर सूर्य असतो पूर्वेला. आता हा आपला झाला सूर्य मित्रांनो, हा आपला सूर्य झाला. सूर्य वाटत नसला तरी हा सूर्यच आहे. हा सूर्य झाला तर मित्रांनो याचं काय झालं, सूर्यापासून जो सूर्यप्रकाश पडला त्याने या खांबाची सावली, हा खांबा आहे मित्रांनो, या खांबाची सावली कोणत्या ठिकाणी पडणार, खांबाची सावली पडणार पश्चिम दिशेला. खांबाची सावली पडणार पश्चिम दिशेला. आता खांबाची सावली जर पश्चिम दिशेला पडते तर त्यांनी प्रश्नात काय दिलंय आणखी, सावली दीपकच्या कोणत्या बाजूला पडते मित्रांनो, दीपकच्या उजवीकडे पडते. तर दीपक कोणत्या दिशेला बघत असेल. आता त्यांनी सांगितलं किती सोपं, या ठिकाणी खांबा आहे, या खांबाची जी सावली आहे ती पश्चिमेकडे पडते, आणि पश्चिमेकडे पडते म्हणजे दीपकचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे मित्रांनो, पश्चिम दिशेला आहे. आता दीपक हा या ठिकाणी जर आपला दीपक आपण कुठे काढावा लागेल, तेव्हा त्याचा उजवा हात पश्चिम दिशेला येईल. दीपक आपल्याला कुठे काढावा लागेल मित्रांनो, दीपक आपल्याला काढावा लागेल उत्तरेला मित्रांनो. दीपक जर आपण उत्तरेला या ठिकाणी काढला, आता दीपकचं तोंड इकडे आहे. दीपकचं तोंड जर इकडं असेल तर त्याचं तोंड इकडं असेल तर मित्रांनो त्याचा हा कोणता हात असेल, तोंड जर दीपकचं खाली असेल तर हा हात असेल त्याचा डावा. हा हात कोणता असेल, डावा असेल. आणि हा इकडचा जो हात आहे, इकडचा हात असेल मित्रांनो त्याचा उजवा. मग आता दीपकचं तोंड कोणत्या दिशेला आहे मित्रांनो, दीपकचं तोंड आहे दक्षिण दिशेकडे. आपल्याला त्यांनी काय विचारलंय, दीपक कोणत्या दिशेला बघत आहे. कोणत्या दिशेला बघत आहे हा शब्द महत्त्वाचा आहे मित्रांनो. कोणत्या दिशेला आहे म्हणल्यावर तुम्हाला आन्सर येत नसतं, कारण तो कोणत्या उत्तरेला जर तो असता यापासून तर, आणि तो जर उत्तरेकडेच बघत असता मित्रांनो, उत्तरेलाच असता आणि उत्तरेकडेच बघत असता तर त्याच्या डाव्या हाताकडे ती दिशा आली असती. पण त्याच्या उजव्या हाताकडे ही दिशा आली हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की सकाळी काय झालेले आहे, त्या खांबाची सावली पडलेली आहे ती कोणत्या दिशेला पडणार मित्रांनो, मग ऑब्व्हियसली पश्चिम दिशेलाच पडणार. सकाळी सूर्य पूर्व दिशेकडे असतो आणि जी सावली पडत असते ती सूर्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे पश्चिमेकडे पडलेली असते. एवढं सोपं गणित आहे मित्रांनो. असेच सोपे सोपे प्रकार असतात मित्रांनो. हा आणखी एक थोडासा वेगळा प्रकार आहे, अवघड काहीच नाही, एकदम सोपं आहे. लक्ष द्या आणि आपण लगेच उत्तर काढू याचं.
तर ऑप्शन्स देऊन मित्रांनो ऑप्शनवरून उत्तर लवकर निघतं, पण आपल्याला पूर्णपणे कन्सेप्ट आपल्या क्लिअर आहेत आणि आपण त्यामुळे एकदम टू द पॉईंट सोडवणारच आहोत, सोडतच चालणार आहोत. मित्रांनो आता काय सांगितलं यांनी की विजय सूर्यास्तावेळी मंदिरात जात होता. सूर्यास्तावेळी मंदिरात जात होता मित्रांनो. आता सूर्यास्तावेळी म्हणजे कधी? सूर्य कुठे असणार मित्रांनो सूर्यास्तावेळी? पश्चिम दिशेला. आता हा पश्चिम दिशेला कोण आहे? आपला सूर्य आहे मित्रांनो. हा सूर्य पश्चिम दिशेला जेव्हा असतो त्यानंतर त्याचे मंदिरातून तो मंदिरात जात होता मित्रांनो. तो मंदिरात जात होता आणि त्याच्या समोरून कोण येत होता मित्रांनो? राम येत होता. त्याच्या समोरून कोण येत होता? राम येत होता. आता झालं कसं की जो आपला राम होता त्या रामची सावली विजयच्या उजवीकडे पडते. आता रामची सावली उजवीकडे पडते कोणाच्या? विजयच्या. आता या ठिकाणी हा एक माणूस आहे, हा एक माणूस आहे. आता सूर्य या ठिकाणी आहे म्हणजे या दोघांच्याही सावल्या कोणत्या दिशेने असणार? या दिशेला असणार, या दिशेला असणार, बरोबर. आता या ठिकाणावरून त्यांनी काय सांगितलेलं आहे की ह्या दोघांच्याही सावल्या या ठिकाणी या दिशेने चाललेल्या आहेत, पण आता हा कार्यकर्ता या कशाकडे येत आहे? कारण तो दोघं, हा एक समोरून येत आहे आणि एक चाललेला आहे, म्हणजे असे चाललेले असतील आणि असा काही तो प्रकार असेल मित्रांनो. आता याच्यातला कोणता कार्यकर्ता कोण आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. हे जी सावली पडलेली आहे मित्रांनो, ही सावली या कार्यकर्त्याची कोणत्या दिशांना पडलेली आहे? या दिशांना. आता ह्या दिशा कोणत्या आहेत? ह्या कार्यकर्त्याची. याचं तोंड खाली आहे म्हणजे ही दिशा कोणती असणार मित्रांनो? तर ही दिशा असणार त्याची डावी बाजू. त्याचबरोबर याची ही जी दिशा असणार ही कोणती असणार? उजवी बाजू. मित्रांनो याची ही कोणती असणार? उजवी बाजू. आणि ह्याची ही कोणती असणार? डावी बाजू. तसेच मित्रांनो हा जो कार्यकर्ता आहे ह्याची बाजू ही कोणती असणार? डावी बाजू. आणि ही बाजू कोणती असणार? उजवी बाजू. आता रामची सावली कुठे पडते? विजयच्या उजव्या बाजूला पडते मित्रांनो. रामची जी सावली आहे ती विजयच्या उजव्या बाजूला पडते. आता हा विजय आहे आणि ह्याची उजवी बाजू ही आहे, म्हणजे सावली ह्याची कोणत्या बाजूला पडली? ह्याच्या डाव्या बाजूलाच पडली. पण विजय इकडे चाललेला आहे म्हणजे विजयच्या कोणत्या बाजूला पडली मित्रांनो? उजव्या बाजूला. विजय इकडे चाललेला आहे म्हणजे हा कोण आहे? आपला विजय आहे. विजय कोणत्या दिशेकडून येत होता मित्रांनो? तर विजय हा दक्षिणेकडून येत होता. हे आपलं उत्तर असणार. अशा प्रकारचे हे काही प्रश्न असतात मित्रांनो. हे या प्रकारचे नवीन नवीन प्रश्न आपण आणखी रिव्हिजनमध्ये पुढे पाहूच. तोपर्यंत असे काही प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकेमधून बघून ह्या लॉजिकने सोडवण्याचा प्रयत्न करत जा. शक्यतो मित्रांनो ज्यावेळेस असे प्रश्न असतात त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं असतं ते वेळ कोणती आहे. ही वेळ सूर्यास्ताची आहे म्हणून आपण सूर्य पश्चिमेकडे घेऊ शकतो. ही वेळ सकाळची असेल तर आपला सूर्य पूर्वेकडे राहतो आणि यांच्या सावल्या या ठिकाणी पडतात. हे एकदम अति सोपं असतं मित्रांनो, एकदम सोपं असतं. फक्त याच्यामध्ये ज्या पॉईंटची सावली दिलेली आहे तो पॉईंट आपण सूर्याच्या बरोबरीला घ्यायचा. या ठिकाणी काहीही असू दे तो या ठिकाणी घेतला, नंतर सूर्याच्या ह्याने सावली जी पडते आणि जो बघणारा असतो मित्रांनो, तो बघणारा कधीही उजव्या किंवा डाव्या बाजूला पडते. त्यांनी जर त्या बघणाऱ्याची दिशा दिली नसेल, मधल्या ह्याचं काही सांगितलं नसेल, तर डाटा आपण ॲक्सेप्ट करताना आपल्याकडे घेताना असा घ्यायचा की खांबाची सावलीचं आपण उदाहरण बघितलं होतं मित्रांनो. खांबाची सावली या ठिकाणी पडलेली आहे. सूर्य सकाळी उगवलेला होता. खांबाची सावली म्हणजे पश्चिमेकडेच पडणार आहे मित्रांनो, कारण सूर्याचं सकाळी किरण कोणत्या दिशेला असतात? पश्चिमेकडे असतात. सूर्य पूर्वेकडे उगवलेला असतो. आणि ती जी आहे सावली ती या कार्यकर्त्याच्या कोणत्या बाजूला होती मित्रांनो? तर ती बाजू जी होती, ती जी सावली होती ती या कार्यकर्त्याच्या ह्या बाजूला होती मित्रांनो. म्हणजे ह्या कोणत्या? ती जी सावली आहे ती ह्या बाजूला होती कार्यकर्त्याच्या. पण त्यांनी काय सांगितलं? ही बाजू कोणती येत होती मित्रांनो? ही आपली त्या कार्यकर्त्याची डावी बाजू येत होती. आणि त्यांनी तर सांगितलं होतं की ही जी सावली आहे ती उजव्या बाजूला पडते, कार्यकर्त्याच्या उजव्या बाजूला पडते असं सांगितलं होतं. आता मग कार्यकर्ता आपण जर इथं काढून त्याला इकडं बघायला लावलं
तर काय होणार आहे मित्रांनो, ही बाजू कार्यकर्त्याची लेफ्ट असेल आणि ही राईट असेल. म्हणून हे स्थान निवडताना हे खूप मोठं कन्फ्युजन असतं. यामध्ये असं करायचं, अगोदर दोन्ही ठिकाणी देऊन बघायचं. आता ह्या कार्यकर्त्याच्या डाव्या बाजूला ही डावी बाजू येते कार्यकर्त्याची, कार्यकर्ता खांबाकडे बघत आहे. खांबाकडे बघताना माणसाची याची डावी बाजू ही आली आणि त्यांनी गणितामध्ये दिलं आहे उजव्या बाजूकडे सावली पडली, म्हणजे तो वरून खाली बघत असावा, हेही मित्रांनो कळायला पाहिजे. हे कॉमन सेन्सचा प्रश्न आहे आणि हे कळून जात असतं. प्रॅक्टिसने जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली की हे लक्षात येतं कोणता कुठे घ्यायचा, कसं घ्यायचं. तर मित्रांनो, आपला दिशाज्ञान हा टॉपिक आता कंप्लीट झालेला आहे. या पुढचा टॉपिक आपण उद्या दुसरा घेऊ. कोणता घ्यायचा ते आपण ठरवू मित्रांनो. तर हे सध्यापुरतं आपण आता थांबू मित्रांनो. धन्यवाद.